उपस्थित सभी साथियों को मेरा क्रांतिकारी जय भीम। ज़्यादातर लोग हिंदी या इंग्लिश बोलने वाले, मराठी थोड़े कम है मतलब, लेकिन मैं मराठी में बोलूँगी। कबीर कला मंच डिफेन्स कमिटीच्या स्टेजवरून किंवा या प्लॅटफॉर्मवरून पहिल्यांदा आपल्यासमोर गाणं म्हणताना आणि तो गाणं म्हणण्याचा प्रसंग हा सचिनच्या कवितांचं पुस्तकाचं प्रकाशन आहे, याचा खूप आनंद होतोय। सुरुवातीला आपल्या सगळ्यांचा आभार यासाठी मानायचे आहेत की आजच्या दमनाच्या काळात, डेमोक्रॅटिक स्पेस कमी होत चाललेल्या काळामध्ये आपल्यासारखी जी लोकशाही प्रेमी जनता आहे, ती लोकशाही प्रेमी जनता हा डेमोक्रॅटिक स्पेस संघर्ष करत वाढवण्याचा, टिकवण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने करत आहे, हा प्रयत्न, ही तळमळ, हीच आपली ऊर्जा आहे। लोकशाही प्रेमी जनतेची हीच ताकद आहे। ही ताकद वाढवण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे, सचिन माळीच्या पुस्तकाचं प्रकाशन निमित्त आहे, हे मला असं वाटते। आणि त्याच विषयावर मी एक दोन गाणी सादर करणार आहे। खूप साऱ्या लोकांनी आम्हाला म्हणजे बळ दिलंय, फिजिकली प्रॅक्टिकली आमच्यासोबत खूप सगळ्या लोकांनी उभे राहिलेत, वकिलांपासून कमिटीपासून सगळे। पण आजही मोठ्या व्यापक पातळीवर संघर्ष वाढवण्याची गरज आहे आणि जी लोक आपल्या परिघात नाहीत त्या लोकांना आवाहन करण्यासाठी मला असं म्हणायचं आहे की सत्य बोलण्याची किंमत मोजतो या शाहीर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर। त्या आवाजाला अपील करण्यासाठी आपल्या समोर मी कलाकारांच्या वतीनं माझं म्हणणं मांडू इच्छिते। सत्य बोलण्याची किंमत, थोड़ा हिंदी में बता देना चाहती हूँ, मराठी में बताऊंगी पहले। मान उंचावण्याची पण किंमत मोजावी लागते आणि मान झुकवण्याची पण किंमत मोजावी लागते। आपण इथे सगळे जमलेले जे लोक आहोत, ती मान उंचावण्याची किंमत मोजण्यासाठी तयार असणारी जनता आहे। त्या जनतेला सलाम करून एक आव्हान मांडते। सत्य बोलण्याची किंमत मोजतो शाहीर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर। किंमत मोजतो शाहीर नाही आवाज बाहेर। सत्य बोलण्याची किंमत मोजतो शाहीर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर। किंमत मोजतो शाहीर नाही आवाज बाहेर। सार चिडीची पकस शांत कुणी ऐकना आकांत, ज्याला त्याला जीवाची भ्रांत, ज्याला त्याला जीवाची भ्रांत। गाथा बुडते पुन्हा तुक्याची रोखणारा नाही र, रोखणारा नाही र, नाही आवाज बाहेर। शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर। तुळशीपत्र घरावर ठेवलं मग क्रांतीचं गाणं लिवलं। तुळशीपत्र घरावर ठेवलं मग क्रांतीचं गाणं लिवलं। ते अंतःकरणातून गायलं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं। भूमिगत तो कबीर माझा हिंडतो दिशा दाहिर, हिंडतो दिशा दाहिर नाही आवाज बाहेर। शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर। सचिन की माँ आई है, सचिनची आई आली आहे आणि तिच्या डोळ्यात अश्रू आहेत। शाहिरांचं माय बाप रडत्यात आतल्या आत, संकटात आहे लेकरू आईपासून दूर वासरू। माय बापाच्या डोळ्यात अश्रू पाहवत नाही र, पाहवत नाही र, नाही आवाज बाहेर। शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर।
साखळीत बांधला डफ घुंगरांना केलं गप साखळीत बांधला डफ घुंगरांना केलं गप शाहीर ठरतो देशद्रोही स्वातंत्र्याचं असलं रूप भूमिगत तो कबीर माझा हिंडतो दिशा दाहिर नाही आवाज बाहेर शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर किंमत मोजतो शाहीर नाही आवाज बाहेर ही केवळ कबीर कला मंचाची किंवा आता जे जेलमध्ये आहेत त्या कलाकारांची व्यथा नाही. या देशामध्ये अँटी कास्ट अँटी क्लास आणि पितृसत्तेविरुद्ध जी व्यापक लढाई झालेली आहे या लढाईमध्ये लाखो हजारो लोक बळी गेलेले आहेत. आजही पुण्यामध्ये दिवसा ढवळा दाभोळकरांना मारणारी शक्ती उपस्थित आहे आणि ती शक्ती इतकी माजलेली आहे इतकी फोपावलेली आहे की कार्यक्रमांवर हल्ले करणं शिवाजी अंडरग्राउंड सारख्या महत्त्वपूर्ण नाटकावर बंदी आणण्याचं धाडस दाखवणं जाऊन कार्यक्रम बंद पाडणं इतका माज या सांप्रदायिक शक्तींना आज आलेला आहे. पण त्यांना एक सांगायचंय की तुम्ही आजपर्यंत खूप देह संपवले खूप शरीर संपवली पण ही तुमची हार आहे. तुम्हाला विचार संपवता येत नाही तुम्हाला विचारांची लढाई लढता येत नाही म्हणून तुम्ही चाकूसुऱ्या काढता म्हणून तुम्ही बंदुकीची भाषा बोलता. जेव्हा तुम्हाला विचारांची लढाई विचारांनी करता येत नाही तेव्हा तुम्ही दाभोळकरांना पाठीमागून गोळ्या घालता पाठीमागून वार करता पाठीत खंजीर खुपसता. त्यांना सांगायचंय की संपविला देह जरी संपणार नाही मती संपविला देह जरी संपणार नाही मती धर्माच्या गारद्यानो कशी संपणार गती. आम्ही गतिवादी तत्वज्ञानाचे पाईक आहोत आम्ही गतिवादी तत्वज्ञानाचे वारस आहोत आणि हे वारस हजारो बळी देतील हसत हसत देतील पण गतिवादी तत्वज्ञान विकसित होणारं तत्वज्ञान आहे कारण त्याचं नावच आहे गती. ते स्थितिशील नाही आहे ते गतिशील आहे. एका जागेवरून बदलत दुसऱ्या जागी विकास पावत जाणारं तत्वज्ञान आहे. प्रगतीच्या दिशेने विकास पावत जाणारं तत्वज्ञान आहे. त्यामुळे दाभोळकरांच्या हत्यारांना निर्धारांना सांगायचं आहे संपविला देह जरी संपविला देह जरी संपणार नाही मती संपविला देह जरी संपणार नाही मती धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती संपविला देह जरी संपणार नाही मती धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती. आठवा तुकोबाची गाथा तुम्ही बुडविली तुका मारुनिया त्याची खबर दडविली त्या तुक्याच्या अभंगाची आज तुम्हा वाटे भीती. उनका लिटरेचर वो लिटरेचर से डरते हैं. त्या तुक्याच्या अभंगाची आज तुम्हा वाटे भीती धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती. आठवा चारवा काला तुम्ही भस्म केले होते नाव इतिहासातून लुप्त झाले होते. त्याच चारवाकाचे तुम्हा वारस आज दाऊ किती त्याच चारवाकाचे तुम्हा वारस आज दाऊ किती धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती.
शिराला दिल्या मोहरा शंभर, कसा रक्तानं भिजविला अहिंसेचा तो संघर. गळे चिरुनी धम्माचे संपली का सांगा नीती. मोरल नहीं मार सकते, गला चीर सकते हैं, लेकिन मोरल नहीं खत्म कर सकते. गळे चिरुनी धम्माचे संपली का सांगा नीती. धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती. सत्यासाठी सॉक्रेटिस विष प्याला होता. कोपर्निकस वरती पोपचा रोष आला होता. मार्टिन ल्यूथर धर्मद्रोही ठरला होता. गॅलिलिओ बघा तुरुंगात सडला होता. बघा उजेडाची फुलं धडका मरणाला देती. बघा उजेडाची फुलं धडका मरणाला देती. धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती. धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती. सत्य चिरडून इथे धर्म वाढलाय. फुलांसाठी मारेकरी त्यांनी धाडलाय. गांधीजींचा धर्मांधांनी खून पाडलाय. गोळ्या दुनिया पाश निश्चित पडलाय. न्यायासाठी भोत मागे रोज रडलाय. रक्ताच्या थारोळ्यात सब्दर पडलाय. त्याच सत्यासाठी आज दाभोळकरांची आहुती. त्याच सत्यासाठी आज दाभोळकरांची आहुती. धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती. धर्माच्या गारद्यानो कशी रोखणार गती. ह्या अंधाराच्या वाहकांना आम्हाला निर्धाराने एवढंच सांगायचंय. तुम्ही उजेडाची फुलं, आपण सगळे उजेडाची फुलं आहोत. आपल्या सगळ्यांमध्ये थोडी थोडी मिळून जी ऊर्जा तयार होते त्यातून प्रज्ञा सूर्य तयार होतो. आपल्या सगळ्यांच्या ऊर्जेमधून थोडी थोडी ऊर्जेमधून जी ठिणगी निर्माण होते त्यातनं भडका होतो. त्यातनं ज्वालामुखी तयार होतो. आपण उजेडाची फुलं आहोत. तुम्ही उजेडाची फुलं खुडली किती सांगा. धर्मक्रौर्याचा तुमचा हिशेब आज मांडा. अंधाराला घेऊन आमच्या उजेडाशी भांडा. अंधाराला घेऊन आमच्या उजेडाशी भांडा. पण एवढंच सांगतो, अज्ञानाचा होईल अंत, असत्याची होईल माती. अज्ञानाचा होईल अंत, असत्याची होईल माती. धर्माच्या